नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजतायत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये एक गोपनीय भेट झाल्याची माहिती मिळतेय आणि त्याआधी आशिष शेलार आणि अमित शहांसोबत एक स्वतंत्र बैठक झाली. आधी देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आशिष शेलार अमित शहांना भेटले. यानंतर आता आजपासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 4 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शहा यांच्यासोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय असा सवाल देखील उपस्थित होतोय. त्यामुळे फडणवीस आणि अमित शहा यांची झालेली गुप्त भेट या मागचं नेमकं राज काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडलाय. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत. प्रशांत, भाजपच्या राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या स्वतंत्रपणे अमित शहांशी भेटीमागचं कारण काय? महत्वाचं म्हणजे आगामी 4 दिवस चंद्रकांत दादा पाटील जे राज्याचे प्रदेश आहे हे दिल्ली दौऱ्यावरती आहे. काल रात्री उशिरा ते दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि जे सगळे खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि सोबतच जे नवनियुक्त मंत्री आहे यांच्यासोबत चंद्रकांत दादा पाटील यांची बैठक होणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विविध राज्यांच्या बैठकी सुरू आहेत त्याच धर्तीवरती महाराष्ट्राची देखील बैठक येत्या 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री या महाराष्ट्राचे आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे खासदार सोबतच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे बैठकीला उपस्थित राहणार आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब जे दिल्लीतील आहे तिथे ही बैठक होण्याची शक्यता आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते जे आहेत आशिष शेलार यांनी अमित शहा यांची संसद भवनाच्या परिसरात भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी जे स्पष्ट सांगितलंय की सहकार खातं हे अमित शहा यांच्याकडे देण्यात आल्यानंतर ही आमची पहिलीच भेट आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याकरता मी आलो होतो. याशिवाय दुसऱ्या कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही अशी खुद्द आशिष शेलार यांनी म्हटलंय. पण दरम्यान सोबतच जर बघितलं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत आल्याची चर्चा आहे. या संदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नजदीकचे सूत्र आहेत आणि नजदीकचे अधिकारी आहे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी म्हटलंय की मी काल दिल्लीवर आलो नाही आहे, ही फक्त चर्चा आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की माझा कुठं जर गोपनीय दौरा असता तर मी स्पष्ट सांगितलं असतं. कारण की काल त्या पद्धतीने संसद सत्र सुरू आहे आणि संसद सत्रामध्ये बहुतांश अमित शहांच्या याच्या भेटी जी आहेत त्या संसद भवनातील कार्यालयात होतात. त्यामुळे ही भेट अशी लपून राहिली नसती असंही त्यांच्या नजदीकच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता चर्चा अशी आहे की ही गोपनीय भेट झाली कुठे. जर काल मुंबईमध्ये फडणवीस यांचा कार्यक्रम होता माळगी प्रबोधिनीमध्ये तर त्याच्या पूर्वी ही भेट झाली का अशी चर्चा सध्या सुरू आहे. या राजकीय चर्चेला अजूनही दुजोरा फडणवीसांच्या वतीने किंवा त्यांच्या कार्यालयाच्या वतीने दिला जात नाहीये. पण राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे की फडणवीस हे दिल्लीत आले होते आणि त्यांनी भेट घेऊन ते निघून गेले. गेल्या 2 आठवड्यापूर्वी देखील अमित शहा यांची एक आणि फडणवीस यांची एक लांब भेट झाली होती. जवळपास 1.5 ते 2 तासाची ही भेट झाली होती साधारणतः मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी. आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले होते. त्यानंतर त्यांनी सर्व केंद्रीय मंत्री जे आहेत त्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्या सगळ्यांचा सन्मान देखील केला आणि सोबतच अमित शहा यांची पुन्हा एकदा भेट दिली होती. त्यामुळे आता ही भेट कुठल्या विषयावर झाली हे देखील महत्वाचं आहे. पण सोबतच जर बघितलं आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकी होत असल्याची सध्याची चर्चा आहे आणि या बैठकींमध्ये खास करून जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेला कसं विजयी करायचं याचा संघटनात्मक कसे निर्णय मुंबईच्या संदर्भात राज्याच्या संदर्भात नाही तर मुंबईच्या संदर्भात कसे घ्यायचे हे देखील विस्ताराने बैठकीत चर्चा त्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट झाल्यानंतर आता भाजपचे नेते आणि दिल्लीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातले भाजपचे नेते दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांच्याशी स्वतंत्रपणे बैठका होत आहेत. त्यामुळे हाच काही संदर्भ नाही ना असे देखील एक तर्क लावला जातोय. महानगरपालिका निवडणुका आणि महाराष्ट्रातली भाजपची मनसे सोबतची युती अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते या भेटींमागचं कारण. पुढच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. कारण कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद आहेत. त्या लवकरच पुन्हा गजबजणार असं दिसतंय. कारण राज्यातल्या सगळ्या शाळा लवकरच सुरू करण्याचा विचार
शिक्षण विभागाचा असल्याचं कळतंय. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढच्या आठवड्यात बैठक पार पडणार आहे. राज्यामध्ये कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय, त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी झालेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे मार्च 2020 पासून राज्यातल्या शाळा ज्या कोरोनामुळे बंद आहेत त्या आता लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही विचार करत आहोत. आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, अशा ठिकाणी आम्ही विचार करत आहोत की 8वी ते 12वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात. आणि त्याच्यामध्ये निर्णय घेत असताना जसं आम्ही मागील काळामध्ये ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये कमिटी केली होती, त्याच स्तराची कमिटी जी आहे ती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत संदर्भात आम्ही करत आहोत. आणि मला वाटतं येणाऱ्या 17 ऑगस्टपासून आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेत आहोत. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शाळा कधी सुरू करायच्या याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. मात्र तेही फक्त इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचेच वर्ग सुरू करण्याचा विचार सध्या राज्य सरकारचा किंवा शिक्षण विभागाचा आहे. तर आता शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार की नाही यावरती पालकांची नेमकी काय मतं आहेत किंवा आता सरकार काय निर्णय घेतं हे आपल्याला पाहावं लागेलच. मात्र या संदर्भात आपण चर्चा करूयात. शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत जोडले जात आहेत. त्याचसोबत पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला आपण कुलकर्णी सरांकडे जाऊयात. सर, जसं आत्ता आपण ऐकलं की शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा विचार, मात्र तेही 8वी ते 12वीचे वर्ग. काय तुमचं मत याबद्दल? अत्यंत स्वागतार्ह भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट तीव्र असल्यामुळे इतके दिवस शाळा बंद होत्या, परंतु महाराष्ट्र सरकारनं हा जो निर्णय घेण्याचे जे धाडस दाखवत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. याचं कारण असं की ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जवळपास अनेक ठिकाणी 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले आहेत आणि त्याचा प्रतिसादही चांगला आहे आणि कुठेही मुलांना बाधा झाल्याची बातमी नाही. मागच्या वर्षी सुद्धा न्यूज 18 लोकमतनं जी चर्चा घडवली त्यात हीच भूमिका आपण सातत्याने मांडली होती की तुम्ही एकदम संपूर्ण महाराष्ट्राच्या शाळा सुरू करू नका, तर ग्रामपंचायतीत आधी प्रयोग करा, नंतर नगरपंचायत मध्ये जा. तर आपली भूमिका सरकारनं स्वीकारली आहे आणि त्याच टप्प्याटप्प्याने ते चाललेत, हे खूप स्वागतार्ह आहे. खरं तर आपल्याला खूप उशीर होतोय, कारण अतिशय ज्यांना आपण मागास राज्य म्हणतो त्यांनी पूर्वीच शाळा सुरू केल्यात. म्हणजे बिहारनं 6 जुलैला शाळा सुरू केली, आंध्र प्रदेश, हरियाणा, तामिळनाडूने 16 तारखेला शाळा सुरू केली, ओरिसाने 18 जुलैला सुरू केली, छत्तीसगडने 19 जुलै आणि गुजरातनं 26 जुलै पासून शाळा सुरू केल्या. त्यामुळे आपण खरं तर उशिरा सुरू करतोय, परंतु हे आपल्याला समजण्यासारखं आहे की आपल्याकडे कोरोनाचा प्रॉब्लेम जास्त होता. दुसरी गोष्ट अशी की हे सुरू करण्याशिवाय पर्यायच नव्हता. याचं कारण असं की ऑनलाईन शिक्षण फसलेलं आहे. याबाबत आपण माध्यमांनी सातत्याने वस्तुस्थिती दाखवली आणि मागच्या वर्षी तरी पालक थोडेसे ऑनलाईन शिक्षणाबद्दल जागरूक होते की काहीतरी नवीन आहे, पण यावेळी इतकी भीड चिपली की मुलं जॉईनही होत नव्हते, अभ्यासही टाकत नव्हते आणि त्यामुळे यावर्षी तर ऑनलाईनचं गांभीर्य पूर्णपणे संपलं होतं आणि सामाजिक परिणाम खूप भीषण झाले होते. हे मला आपल्याला जरूर सांगावं वाटतं की अनेक मुलींचे बालविवाह या लॉकडाऊनच्या काळामध्ये लागले. आज अनेक लहान मुलं हॉटेलमध्ये काम करताना दिसत आहेत, कारण आई वडील म्हणतात की शाळाच नाही तर कुठेतरी कामाला जा. तर याच्यातून मुलं कायमस्वरूपी गळती होतील. कालही जो परवा रिपोर्ट आला तो रिपोर्ट असं सांगतो की शाळाबाह्य मुलांची संख्या खूप वाढली आणि म्हणून मुलं शिक्षणाच्या प्रक्रियेतून फेकली जाण्याची प्रक्रिया ही अत्यंत वेगानं होत असल्यामुळे शाळा उघडणं हाच एकमेव पर्याय होता. आता तिसऱ्या लाटेची अनेक जण भीती दाखवतील. ठीक आहे, लाट आली तर आपण काही दिवस शाळा बंद करू परत, पण लाटेच्या भीतीने आपण किती दिवस किनाऱ्यावर बसून राहणार आहोत हा मला महत्वाचा प्रश्न पडतो. आणि शेवटचा मुद्दा म्हणतो ताई की महाविद्यालयांच्या बद्दल सरकार काहीच का भूमिका घेत नाही, ही विसंगती फार भयानक आहे. म्हणजे उदय सामंत असं म्हणाले की महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे 2 डोस पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय उघडण्याचा आम्ही विचार करू. म्हणजे वर्षा गायकवाड एकीकडे म्हणतात की आम्ही 5वी पासून म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला शाळेत बोलवायला तयार आहे, म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला कोरोना होणार नाही, पण महाविद्यालयाच्या 18 वर्षाच्या मुलाला मात्र 2 लसी झाल्यानंतरच आम्ही महाविद्यालयामध्ये बोलू. हा अत्यंत बेफिकीरपणा एकूणच उच्च शिक्षणाच्या बाबत आपला चालू आहे. आणि म्हणून सुरुवातच जर करायची असेल तर ती उच्च शिक्षणापासून सुरू केली पाहिजे. म्हणजे 5वीच्या मुलावर तुम्ही प्रयोग करता, पण 10वीच्या मुलाला मात्र 2 डोस झाल्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये बोलू, हा काय प्रकार आहे? आणि म्हणून महाविद्यालय पण उघडली पाहिजेत, हायस्कूल पण उघडली पाहिजेत
आणि मराठी शाळेच्या संदर्भामध्ये 1ली ते 4थीची मुलं मात्र लहान आहेत, त्यांच्या संदर्भावर मात्र ऑफलाईन साहित्य, स्वाध्याय पुस्तिका मोठ्या प्रमाणात निर्माण करून त्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली तर ते शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं ठरेल. बरोबर. हेरंब सर, आता शाळा जर 17 ऑगस्ट पासून सुरू करायच्या असेल असं जर आपण गृहीत धरलं, तर मग आता तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजच्या मुलांना म्हणजे जे 18 वर्षाच्या वर आहेत त्यांना लस घेणं हा ऑप्शन आहे, मात्र लहान मुलांसाठी काही लस नाही. मात्र मग त्यांना काही वेगवेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एकीकडे शाळा सुरू करत असताना पॅरलली सरकारला बाकीची सगळी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये शिक्षकांच्या टेस्ट आल्या, त्यांचं लसीकरण आलं किंवा विद्यार्थ्यांची काळजी आली, हे सगळं सुद्धा पाहावं लागेल. हा, बरोबर. मला त्याच्याबद्दल असं वाटतं की शिक्षकांचं लसीकरण या पुढच्या 10 दिवसामध्ये सरकारने पूर्ण करावं. म्हणजे जे मोठ्या वयाचे शिक्षक आहेत त्यांचे बहुतेक डोस झालेले आहेत 45च्या पुढचे, पण 18 ते 44 जे शिक्षक आहेत वयाने, तर त्यांचा एक डोस बहुतेकांचा झालेला आहे. तर आपण प्राधान्यक्रम या शिक्षकांना देण्याचा निर्णय सरकारने जर घेतला पुढच्या 10 दिवसामध्ये, तर सगळ्या शिक्षकांचं लसीकरण होईल आणि त्याच्यातून ही यंत्रणा निर्धोक होईल. लहान मुलांच्या बाबतीमध्ये लसीकरण नाही हे बरोबर आहे, परंतु लहान मुलांच्या बाबत जी काळजी घेणं आहे किंवा त्या विद्यार्थी जर आजारी असतील तर ते शाळेत पाठवू नका या प्रकारचं आवाहन करणं, त्यानंतर या मुलांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय आपल्याला करता येईल याचा विचार करणं. परंतु मला असं वाटतं की मागच्या वर्षी या लहान मुलांना आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवलं होतं शाळेमध्ये, साधारणपणे 27 फेब्रुवारी पासून. तर अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि शाळांचं सुद्धा आता एक प्रबोधन नक्कीच झालेलं आहे की वर्ग सॅनिटाईज करणं, मुलांमध्ये अंतर ठेवणं, मास्कच्या बाबत शिक्षक सारखं मुलांना बोलतात. तर याच्यामुळे एक प्रकारची जागरूकता नक्कीच आलेली आहे. मुंबईमध्ये माझं लोकल उघडण्याचा निर्णय शाळांसाठी घ्यायला पाहिजे. याचं कारण असं की आजही मीडियातल्या मंडळींचं तुमचं अडचणी आपल्याला माहिती आहेत की अनेक वेळा भांडावं लागतं की आम्हाला लोकल मधून जाऊ द्या. तर शिक्षक आणि विद्यार्थी जे लांबच्या शाळांमध्ये जातात त्यांच्यासाठी मुंबईच्या लोकल खुल्या केल्या पाहिजेत, त्याचा कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पालकांच्या मनातली भीती काढण्यासाठी तातडीनं पालक सभा आता या पुढच्या 10 दिवसामध्ये सुरू केल्या पाहिजेत. विशेषतः आपल्याकडे महाराष्ट्रात 8-9 ऑगस्ट दरम्यान जी ग्रामसभा असते तर ती ग्रामसभा यावी घ्यावी आणि ग्रामसभेमध्ये विषय घेऊन प्रबोधन करावं आणि हे लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. कारण शिक्षक तर प्रबोधन करतायत, पण त्यात वॉर्डाचे नगरसेवक असतील किंवा सरपंच असतील यांनी पालकांना विश्वास दिला पाहिजे की काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत तुमच्या मुलांच्या बाबतीत. तर असं प्रबोधन करायला पाहिजे. बरं. हेरंब सर, जसं तुम्ही या निर्णयाचं किंवा या सरकारच्या विचाराचं स्वागत केलं, तसेच काही पालक देखील असतील की त्यांनाही हे आवडेल की बाबा शाळा सुरू होत आहेत तर चांगलं आहे. मात्र असेही काही पालक आहेत की ज्यांच्या मनामध्ये भीती आहे कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची. जी शक्यता आहे की बाबा सप्टेंबर किंवा त्या आसपास कोरोनाची 3री लाट येऊ शकते. सुदैवानं अजून तरी तसं काही नाही, कोरोनाची ही 2री लाटच इतकी लांबलेली आहे. मात्र 3ऱ्या लाटेचा विचार करता जर आता 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू केल्या आणि मग दुर्दैवानं 3री लाट आली तर मग काय? तर मग शाळा बंद करता येतील ना. म्हणजे आता सुद्धा आपण 27 जानेवारीच्या निर्णयानंतर काय केलं की 27 जानेवारीला शाळा सुरू केल्या, निम्मे मुलं येत होते आणि साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला जाणवलं की पुन्हा एकदा पेशंट वाढून राहिले, तर सरकारने ते बंद करून परत ऑनलाईन वर गेलो. सुदैवाने ऑनलाईन ऑफलाईनची सवय झाल्यामुळे आपल्याला तसं नक्कीच करता येईल. आता मला भीती अशी वाटते की गणेशोत्सवाच्या काळात परत महाराष्ट्रात पेशंट वाढणार आहेत, कारण आपलं वैशिष्ट्य आहे की आपल्याला थोडी मोकळीक दिली की आपण बेजबाबदार होतो. तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये सरकारने जर नीट काळजी घेतली तर मला वाटतं की पेशंट वाढणार नाही. पण जर 3ऱ्या लाटेची संभावना वाढली आणि सगळे तज्ञ म्हणतात की लहान मुलांच्या बाबत ते असल्यामुळे, तर सरकारने तातडीनं लगेच परत शाळा बंद कराव्यात. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की स्वाध्याय पुस्तिका ही मागणी मी आपल्या माध्यमातून अनेक वेळा केली आहे की स्वाध्याय पुस्तिका तातडीने छापून प्रत्येक मुलाच्या हातामध्ये सरकारने हा जो महिना 1.5 महिना मिळतो याच्यामध्ये या मुलांच्या हातामध्ये ते साहित्य दिलं पाहिजे. सुदैवाने अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक, आश्रमशाळेचे शिक्षक त्या प्रकारचे प्रयोग करतायत, परंतु हे सिस्टीम म्हणून व्हायला पाहिजे. आणि सिस्टीम म्हणून हे जर ऑफलाईन साहित्य आपण तयार केलं आणि जर तयार ठेवलं तर मग आपल्याकडे ऑप्शन बी तयार असलं पाहिजे की जर शाळा बंद झाल्या तर मग ती लिंक पुन्हा तुटू नये. म्हणून मग लेखन साहित्य मुलांच्या हातामध्ये जर छापील स्वरूपात दिलं गेलं तर मला वाटतं की त्याच्यातून मग 3ऱ्या लाटेच्या मध्ये सुद्धा प्रत्यक्ष अभ्यास डिस्टर्ब होणार नाही आणि परत शाळा उघडाव्यात. हे बंद चालू आपल्याला करावंच लागेल, ती सवय केली पाहिजे. पण सरकार इच्छाशक्ती दाखवतं हे मला कौतुकास्पद वाटतं आणि त्याचं मी स्वागत करतो. बरं. हेरंब कुलकर्णी सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमचे विचार मांडलेत. सरकारच्या या निर्णयाचं कुलकर्णी सरांकडून स्वागतच केलं जात आहे. मात्र जरी कोरोनाची 3री लाट आली तर पुन्हा शाळा बंद कराव्या लागतील, पुन्हा ऑनलाईन क्लासेस सुरू होतील, हे तर करावंच लागेल असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मात्र महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे? खरंच ते जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी अनुकूल आहेत का? परिस्थिती अनुकूल आहे का? हे जाणून घेऊयात. विद्येचा माहेरघर पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत, तर वाशिममधून किशोर गुमासे आहेत. सुरुवातीला पुण्यामध्ये जाऊयात. चंद्रकांत, शाळा असतील किंवा कॉलेजेस म्हणजे ज्युनियर कॉलेजेस, जसा सरकारचा विचार आहे की इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करणं, खरंच तयार आहेत का शाळा? श्वेता, आपण आता पुण्यातल्या एकदम क्रीम भागात आहोत, माणिक भागात. इथले सगळे मध्यमवर्गीय पालक आहेत, त्यांनी स्वागतच केले, पण त्यांच्या मनात काही शंका आहेत या निर्णयाबद्दल. वर्षाताईंनी अखेर शाळा सुरू करण्याचा निर्णय सकारात्मकता दर्शवली 17 ऑगस्ट पासून. तुमचे काय, तुम्ही स्वागत करता की काही शंका आहेत तुमच्या? सकारात्मकता दर्शवली हा खूप चांगला भाग आहे, परंतु त्याच्या मागचा अभ्यास किती झालाय? कारण सध्या जर आपण बघितलं तर रोजची जो वाढता स्ट्रेन आहे आणि नवीन जो स्ट्रेन येऊ घातलाय याच्याबद्दलची भीती आम्हाला सगळ्यांना वाटते. इव्हन आपण एकीकडे ट्रेन चालू करायला विचार करतोय, म्हणजे मुंबईमध्ये बघाल तर तिथे लोकल चालू नाहीयेत, पुण्यामध्ये म्हणलं तर मंदिर बंद आहेत, प्रार्थना स्थळं बंद आहेत. अशा सगळ्या गोष्टी बंद असताना, मॉल बंद आहेत, अशा सगळ्या गोष्टी बंद असताना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा घाई कशासाठी चालली आहे आणि वॅक्सिनेशनच्या बद्दलचं काय स्टेटस आहे त्याच्याबद्दल अजून काहीच न्यूज येत नाहीये. नाही, पण मध्यंतरी एक सरकारने म्हणजे शिक्षण विभागाने एक सर्व्हे केला, त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले 86% लोकांनी सकारात्मक त्या बेसवरच ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्या. शहरातल्या 77% पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात अशी इच्छा, मत व्यक्त केलं ते सगळ्या सर्व्हेमध्ये. तर तुमचं काय मत आहे? सर्वे केला असेल, मत व्यक्त केलं असेल, पण याच्या मागे बऱ्याच प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये आहे. कुठेतरी मुलांना ऑनलाईन शिक्षण चांगलं मिळत नाहीये, मुलांना ते सहन होत नाही, झेपत नाहीये, मुलांचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. या सगळ्याला वैतागून कुठेतरी त्यांनी हो म्हटलेलं आहे. पण प्रत्यक्ष शाळा सुरू केल्यानंतर किती पालक मुलांना शाळेमध्ये पाठवतील हा एक बघण्याचा विषय असेल या ठिकाणी. मला सांग, तू कुठल्या वर्गात आहे? शाळा सुरू व्हावी की नाही? मी 10वीत आहे आणि असं इच्छा आहे खूप की शाळा चालू व्हावी, पण मग भीती वाटते की आपल्याला काही झालं तर. पण मग 10वीचं वर्ष असल्यामुळे जरा शाळेतलं वातावरण वगैरे अनुभव असं वाटतं. ऑनलाईन शिक्षणाचं खरंच काही अडचणी आहेत की व्यवस्थित चाललंय? अडचणी अशा म्हणता येणार नाहीत, पण डोळ्याला पण त्रास होतो खूप, दिवसभर शाळा आणि मग क्लासेस वगैरे, त्यामुळे अशी वाटतं की शाळा चालू व्हावी, पण भीती पण वाटते त्या गोष्टीची. म्हणजे स्वतः पाहिलं मुलं स्वागत करतायत, पण कोरोनाची भीती आहे मनात, ही सगळ्यात मोठी. तू कुठल्या वर्गात आहे? मी 6वीत आहे. शाळा सुरू व्हावी की नाही? हो, व्हावी. म्हणजे एक लक्षात घे, लहान मुलं जे आहेत ना त्यांना मात्र शाळेची ओढ आहे, कारण ऑब्व्हियसली त्यांचं बालजीवनच सगळं शाळेवर अवलंबून असतं आणि ऑनलाईन शिक्षणात त्यांना ती मजा येत नाही शाळेची, म्हणून लहान मुलं निश्चितच स्वागत करतात. तू कुठल्या वर्गात आहे? तिसरीत. तिसरीत. शाळा सुरू व्हावी की नाही? वाटतं. शाळा सुरू झाली, पण मिस करते शाळा. हो. म्हणजे ही सगळी लहान मुलं आहेत ना, ही शाळा मिस करतायत, त्यांना शाळा हवी, पण पालकांच्या मनात काही शंका आहेत. आपण पालकांकडे जाऊ. सर, पालक म्हणून जर मी या निर्णयाचं नक्कीच स्वागत करेल, कारण आम्ही पालक म्हणून खूप फ्रस्ट्रेटेड आहोत. ऑनलाईन ज्या प्रकारे एज्युकेशन चाललंय त्याच्यामध्ये आम्हाला सॅटिस्फॅक्शन नाहीये. पण जेव्हा पालक ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी या विषयाकडे बघतो, तर तेव्हा आम्ही जेव्हा वर्षाताईंना भेटलो, निवेदन दिले आहेत, बाकीचे चर्चा झालेली आहे, तर त्यांनी जो निर्णय घेतला की 15% ती फी मध्ये माफी देणार किंवा कमी करणार, तर त्याचा GR, त्याचा ऑर्डिनन्स हे निर्णय घ्यायला त्यांना वेळ लागतोय आणि ते निर्णय ते लवकर घेत नाही आणि शाळा सुरू करणार. आता शाळा सुरू करणार तर तुमच्याकडे एक्सपर्ट ओपिनियन आहेत. तुम्ही आम्हाला स्वतः सांगता की तुम्ही सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये तिसरी वेव्ह येणार आहे. मग तिसरी वेव्ह येणार आहे तर तुम्ही 1 महिन्यासाठी शाळा सुरू करणार आहात का? आम्हाला शाळा जी पाहिजे ना ती कंटिन्युएशन मध्ये पाहिजे. म्हणजे फक्त 15 दिवसासाठी शाळा सुरू केली आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या मनात अशी शंका आहे की आता फक्त शाळेची जी थकीत फी ती वसूल करण्यासाठी शाळा सुरू केल्या जातात? हो, हा निर्णय तसाच वाटतो. कारण तुम्ही जर बघितलं तर पुण्यामध्ये जेव्हा व्यापारी जे आहेत ते आंदोलन करतात, त्यांना तुम्ही 4 तास वाढवून देत नाही, मग त्यांना पण प्रॉब्लेम आहेत ना. मग तुम्हाला जर करायचं असेल तर सर्वांसाठीच करा, तुम्ही शाळेसाठी का करताय हा निर्णय? आणि जर तुम्ही हा निर्णय केला, तुमच्याकडे एक्सपर्टचे स्वतः तुम्ही आम्हाला सांगितलंय, ओपिनियन आहेत तुमच्याकडे, तुम्ही म्हणताय की 3rd वेव्ह येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होतील. मग त्या होतील तर तुम्ही आता ऑगस्टमध्ये शाळा चालू करून तुम्हाला काय साध्य होणार आहे त्यातून? म्हणजे याच्यातली गंमत अशी आहे राजकारण, एकीकडे सरकार इथल्या व्यापाऱ्यांना दुकानं उघडू देत नाही आणि दुसरीकडे शाळा उघडण्याच्या
मग घोषणा केल्या जाते, घाई केली जाते, असं या सगळ्या पालकांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यातली गंमत अशी, ग्रामीण भागातल्या शाळा सुरू आहेत. म्हणजे पुण्यात जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर ग्रामीण भागात सध्या शहरापेक्षा कोरोनाचं प्रमाण जास्त आहे, तरी पण तिथल्या शाळा व्यवस्थित सुरू आहेत. म्हणून मग आता शहरातल्या सगळ्या शाळा सुरू व्हाव्यात का नाही, विशेषतः खासगी शाळांचं प्रमाण जास्त आहे शाळांमध्ये, तिथं फीचे बरेच इश्यू आहेत. त्यातनं हे सगळे मतांतर येतात. आपण इतर पालकांना विचारूया, तुमचं काय मत, शाळा सुरू होय की नाही? वर्षाने जे निर्णय घेतले ते स्वागत आहे, पण जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे, जे काही जबाबदारी शाळा घेत नाही, सरकार घेत नाही, नुसतं पालकांवर टाकून शाळा सुरू करायचं आहे, ही काही प्रात्यक्षिकपणे होणं शक्य नाही. आणि ऑलरेडी सगळे पालक आर्थिक डबघाईला गेलेले आहेत. आणि परत जर पाल्याला काय झालं त्याची कर्ज परत त्या पालकावर येणार आहे आणि पालक सगळीच बाजूने चेपले जाणार आहे. आणि शाळा सुरू व्हाय की नाही? शाळा सुरू होणार की नाही होणार, पण पहिले हे सगळ्या गोष्टी अभ्यासला केल्या पाहिजे, मग त्यानंतर सगळे योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. आज आपल्याकडे असं कुठलं स्टँडर्ड एसओपी नाही शाळा सुरू केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. कारण पहिले नाही, ग्रामीण भागातल्या तर शाळा व्यवस्थित सुरू आहेत ना, तिथे काय अडचण आहे तुम्हाला? मग इथं शहरात काय अडचणी वाटतं तुम्हाला शाळा सुरू झाली? जेव्हा आपण एखादी गोष्ट एसओपी प्रमाणे पाळतो, पहिले 7 दिवस चांगल्या पद्धतीने पाळले जाते, 8व्या दिवसापासून हे माझ्या मागल्या आणि नंतर इन्फेक्शन रेट वाढत जाते. ठीक आहे, तुमच्या मनातली शंका ही रास्तही असू शकते भविष्यात. मला सांगा तुमचं मत काय, शाळा सुरू हो की नाही? माझं मत शाळा सुरू व्हायला पाहिजे किंवा नाही पाहिजे हे सध्याची परिस्थिती जर का बघितली तर दुकानं सुरू व्हायला पाहिजेत का नाहीत नाही, शाळेचं बोला. हो, पण काय आहे ना, सध्याचं जे आता कसं आहे, बरेच प्रकार आहेत, व्यापारी झाले, दुकानदार झाले किंवा शाळा झाल्या किंवा नाही, शाळेवर बोला आपण. मला वाटत नाहीये की सध्या सरकार समर्थ तुमचं मत, आहे. शाळा सुरू हो की नाही? शाळा सुरू व्हायला पाहिजे. डेफिनेटली सरकारचा जो निर्णय आहे तो योग्य आहे, पण अनुभव जर बघतात दुसऱ्या राज्यांनी शाळा सुरू केल्या, हा अचानक स्पाइक वाढला. आणि दुसरी गोष्ट 18 शाळा वर्ष सुरू झाल्या पाहिजेत. म्हणजे बहुतांश पालकांचं म्हणणं आहे शाळा सुरू झाल्या पाहिजेत, पण त्यांच्या मनात काही शंका आहेत. त्या शंकांचं निरसन आता सरकार कसं करतंय हे पाहावं लागणार आहे. बिलकुल. चंद्रकांत विजाली, पुण्यातल्या पालकांची मतं अर्थातच संमिश्र मतं आहेत शाळा सुरू होण्यासंदर्भात किंवा आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल. आपण आता वाशिम मध्ये जाऊया. तिथे किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किशोर, वाशिम जिल्ह्यातली एकतर कोरोनाची सद्य स्थिती काय आहे? शाळा ग्रामीण भागातल्या कुठे सुरू आहेत, किती? आणि जर आता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करायचे झाले इतर भागातले, तर मग त्यासाठी वाशिम जिल्ह्यातली स्थिती अनुकूल आहे का? श्वेता, वाशिम जिल्ह्यामधील कोरोनाची जी स्थिती आहे ती आता आटोक्यात आलेली आहे. कारण केवळ 2 किंवा 3 तसेच 4 असे एवढे रुग्ण निघतात जवळपास 1.5 महिन्यापासून. त्यामुळे कोरोनाची पाहिजे तशी जे काही लाट आली होती मधात ती आता ओसरली आहे. आणि ग्रामीण भागातील जवळपास वाशिम जिल्ह्यात ज्या 275 ग्रामीण भागात शाळा आहे त्यापैकी 81 शाळा सुरू झाल्यात. आणि शहरी भागातील शाळाही सुरू व्हाव्या अशी अनेक पालकांची तसेच विद्यार्थ्यांची मागणी आहे. कारण अक्षरशः विद्यार्थी चिडचिड झाले हे ऑनलाईन एज्युकेशननं. आणि 1.5 वर्षापासून शाळा बंद आहे. केवळ जानेवारी महिन्यात जे दुसऱ्या आठवड्यामध्ये काही दिवसच शाळा सुरू झाल्या आणि नंतर कोरोनाची दुसरी लाट आली. मात्र आता सद्यस्थितीत दुसरी लाट जवळपास ओसरल्यागत आहे आणि तिसऱ्या लाटेचं काही माहीत नाही. त्यामुळे ज्या ग्रामीण भागामध्ये 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले त्यामुळे शहरी भागातीलही विद्यार्थ्यांना असं वाटते की सरसकट शाळा सुरू व्हाव्या. केवळ 8वी ते 12वीच नाही, छोटे मुलं देखील म्हणतात KG पासनं की आमच्याही शाळा सुरू व्हाव्यात. मी आहे वाशिमच्या वर्ल्ड स्कूलमध्ये. इथे माझ्या समेत संचालक, पालक तसेच शिक्षक आहे. आपण यांना विचारूया. सर, मला सांगा, या शाळा सुरू झाल्या पाहिजेत का? कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. नेमकं काय काळजी घेते? शाळा ही निश्चितच सुरू व्हायला पाहिजे. कमीत कमी 50% क्षमतेने तरी शाळा सुरू व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग हे मेंटेन करू शकू. कारण की अक्षरशः विद्यार्थी हे घरी ऑनलाईन जे आपले शिक्षण चालू आहे त्याच्यामध्ये फार स्ट्रेसमध्ये आहेत आणि त्यांचं फिजिकल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जिथे होती तिथेच थांबलेली आहे. त्यामुळे आमची शाळेतर्फे अशी इच्छा आहे की शाळा ही निश्चितच सुरू व्हायला पाहिजे. शाळा सुरू व्हायला पाहिजे. सर, तुम्हाला काय वाटते? शाळा सुरू झाल्या पाहिजे कारण ग्रामीण भागातल्या सुरू झाल्या आणि सरकार म्हणते या 17 तारखेपासून शहरी भागातील 8वी ते 12वी सुरू करूया. निश्चितच सर, शाळा सुरू झाल्या पाहिजे. कारण गेल्या 1.5 वर्षापासून ज्या शाळा बंद आहेत, मुलं अक्षरशः घरात बंदिस्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी त्यांचं व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे.
ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती, त्यांची शैक्षणिक नुकसान होण्यापासून आम्ही प्रयत्न करत आहे, आमची शाळा व्यवस्थित प्रयत्न करत आहे. परंतु त्यांचं जे व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे, त्यांना जे शाळेत येऊन जे सराउंडिंग मिळायला पाहिजे आणि त्या बंदिस्त वातावरणातून ते बाहेर निघण्याकरता लवकरात लवकर शाळा सुरू केल्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मॅडम तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते? कारण शाळा तर बंद आहे, तुम्ही कुठली काळजी घेणार? कारण अशी पालकांमध्ये काही भीती पण आहे की कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ शकतो. सर, एकतर आमची शाळा गावाच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे ती एका साईडला असल्यामुळे आणि आमच्या शाळेमध्ये जी शाळा आहे हे निसर्गरम्य परिसर तुम्ही बघताय, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आमच्या मुलांना मिळतो आणि त्यानुसार वॅक्सिनेशन आणि टेम्परेचर घेणं आणि हे सगळ्या गोष्टीची काळजी आम्ही 100% घेतो. आणि शाळेचं कॅम्पस मोठं आहे. 50%ची जर आम्हाला परवानगी दिली तर 50% एका क्लासमध्ये जेवढे मुलं बसतील एका एका बेंचवर व्यवस्थित अंतर ठेवून, तर तेवढी काळजी आम्ही नक्की घेणार. आणि तुम्हाला असं वाटतं शाळा सुरू झाल्या पाहिजे? सर, 100% शाळा सुरू व्हायलाच पाहिजे. सुरू व्हायला पाहिजे. नक्कीच शाळा सुरू व्हायला पाहिजे, कारण की आजचा जो विद्यार्थी आहे आपल्या देशाचं हे उद्याचं भविष्य आहे. आणि 1.5 वर्षापासून हे मुलं घरी बसलेले आहेत, त्यांची चिडचिड बघता आणि त्यांना जी मूल्य शाळेने द्यायला पाहिजे ती नक्की आम्ही देऊ शकत नाही याची आम्हाला खंत आहे. आणि आता शासनाने बरेच काही निर्बंध उठवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी दुकानं वगैरे सुरू झालेली आहेत, बरेच सभा म्हणा किंवा लग्न म्हणा किंवा इतर समारंभ म्हणा याला परमिशन शाळा आहे. सुरू झाल्या पाहिजे. शाळा सुरू झाल्या पाहिजे बिलकुल. पालक म्हणून तुम्हाला काय वाटते? पालक म्हणून तर आम्हाला नक्कीच वाटतं की शाळा सुरू झाली पाहिजे, कारण ऑनलाईनमुळे शिक्षण मिळेल, ऑनलाईन एज्युकेशन मिळेल, पण शाळा जी इकोसिस्टीम प्रोव्हाइड करत असते, विद्यार्थ्यांना जे वातावरण देते, आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या शाळेत फिजिकली आल्यानंतर विद्यार्थ्याला शिकायला मिळत असतात. सो जर विद्यार्थी शाळेत आला तर नक्कीच त्याची मानसिक, बौद्धिक ह्या सर्व वाढ होण्यासाठी, त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. अच्छा, तुमची मानसिकता आहे पालक म्हणून की तुमचं मूल जे आहे ते शाळेमध्ये तुम्ही पाठवणार? फिजिकली शाळेमध्ये विद्यार्थी आलाच पाहिजे. तुम्ही सांगा दादा, तुमचं मुलं आहे शाळेमध्ये, पाठवणार का शाळेमध्ये? शाळा ह्या सुरू झाल्याच पाहिजेत आणि त्याचे महत्त्वाचे 2-3 कारणं अशी आहेत की विद्यार्थी मुलं जे घरी आहेत सध्या, तुम्ही ऑनलाईनमध्ये कितीही शिकवलं, कितीही शिक्षकांनी त्याच्यावर मेहनत घेतली, तर तो विद्यार्थी शाळेत येऊन जो शिकणार आहे तो घरी बसून नाही शिकू शकत आहे. हे आता आमचा 1.5 वर्षाचा अनुभव सांगतो एक पालक म्हणून. जर तो विद्यार्थी शाळेमध्ये आला तर त्याच्या मित्रमंडळीसोबत, शिक्षकांसोबत वापस पहिल्यासारखं जर वावरणं सुरू झालं तर वापस त्याची शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक सगळ्यांचाच विकास होऊ शकतो. त्यामुळे शाळा शासनाने सुरू करावं अशी आमची शासनाला विनंती आहे. श्वेता, हे आहेत वाशिमचे पालक आणि संस्थाचालक तसेच शिक्षक. यांना वाटते की शाळा किमान सुरू तरी झाल्या पाहिजे. धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. आता सरकार किंवा शिक्षण विभाग काय निर्णय घेईल तो घेईल, मात्र तत्पूर्वी आपण शिक्षकांच्या, पालकांच्या आणि ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. सध्या आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहतोय, तो म्हणजे 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षण विभागाचा असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ते सुद्धा इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातला हा विचार आहे. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी पुणे असेल किंवा वाशिम मधली स्थिती जाणून घेतली, तिथल्या पालकांच्या, शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आता आपण विरारमध्ये जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत. विजय, विरारमध्ये सध्या काही शाळा सुरू आहेत का? किती त्या सुरू आहेत? आणि जर आणखी सुरू करायचं म्हटलं 17 ऑगस्ट पासून, तर विरारमधली एकूणच आणि आसपासची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे आणि तिकडच्या पालकांचं काय म्हणणं आहे? श्वेता, वसई विरारमध्ये, वसई पूर्ण तालुक्यामध्ये 875 एकूण शाळा आहेत आणि 403 ह्या विना अनुदानित आहेत. आणि वसईच्या ग्रामीण भागामध्ये फक्त 4 शाळा सध्या सुरू असल्याचं शिक्षण विभागाकडनं सांगितलेलं आहे. वसई विरार मधला कोरोनाचा आकडा 21 जुलै नंतर आलेला नाही. त्यावेळी 720 ऍक्टिव्ह पेशंट होते आणि आतापर्यंत सध्या आरोग्य विभाग इथला हा आकडा देत नाही, त्यामुळे नेमके कोरोना पेशंट किती आहेत हे सांगू शकत नाही. माझ्यासोबत या ठिकाणचे पालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. जिथपर्यंत उपनगरी रेल्वे चालू होत नाही, सगळ्या आस्थापना चालू होत नाही, तिथपर्यंत शाळा कुठच्याही परिस्थितीत चालू करू नये, मुलांवर कुठचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये. मुलांवर प्रयोग करू नये. माझ्यासोबत संचालक आहेत, सर सांगा काय सांगा? नाही, शाळा सुरू झाल्या तर अतिशय उत्तम होईल, यात काही वाद नाही. परंतु आत्ता आमच्या जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे, कारण 25 जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये कोरोना कमी आहे याची आपल्याला कल्पना आहे. परंतु 11 जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्हाही आहे
आणि त्यामुळे जर आपल्याकडची परिस्थिती वाईट असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही अतिशय महत्वाची आहे. आणि विद्यार्थी जर सुरक्षित नसेल त्याला शिक्षण देऊन काय उपयोग आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सुरक्षितता. आणि जर आरोग्य खातं असं म्हणत असेल की नक्की बाबा विद्यार्थी सुरक्षित असतील, जसं मागच्या वेळेला जानेवारीपासून मार्चपर्यंत आपण शाळा सुरू ठेवल्या होत्या आणि एकही विद्यार्थी बाधित झाला नाही, तशी जर परिस्थिती असेल तर हरकत नाही. नाहीतर विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचं आणि एका बाजूला विद्यार्थी पुन्हा आजारी पडतो आहे, नंतर काहीतरी दुःखद घटना घडते आहे, असं निश्चित होता कामा नये. आणि म्हणून शाळा अशा परिस्थितीत सुरू व्हाव्यात ज्या वेळेला सगळे विद्यार्थी सुरक्षित असतील किंवा असणार असतील अशी खात्री होईल. सगळे विद्यार्थी जेव्हा सुरक्षित येतील तेव्हा माझ्यासोबत अजून पालक आहेत. काय सगळ्या शाळा सुरू केली पाहिजे का? नाही, शाळा सुरू झाली. शाळा सुरू करण्याच्या आधी पहिलं रेल्वे, बस, ऑटो ज्या आहेत त्या आहेतच, पण कारण टीचर्स लोक जे शिक्षिका आहेत या बाहेरून येतात. या ट्रेनमधून जेव्हा ट्रेन सुरू होतील तेव्हाच ते येऊ शकतील. किंवा विरारच्या जे हे आहेत, विरारच्या शिक्षिका जास्तीत जास्त करून मुंबईला जातात आहे आणि त्यांची येण्या जाण्याची सोय तरी त्यांनी निदान पहिलं बघितली पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की तशी मुलांची सुरक्षा, जर पॅरेंट्स मुंबईला जाऊन काम करतील तर घरामध्ये बाधित होण्याची ते शक्यता आहे. आणि एक मुलगा बाधित झाला तर तो बऱ्याच मुलांना बाधित करू शकतो. 60 ते 62ची ती मुलांची संख्या असते एकेका वर्गामध्ये, तर त्याची सुरक्षितता कशी करणार आहे हे पहिलं बघा. प्लस कोरोनाची तिसऱ्या लाटेचं आपण सांगितलं जाते की सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल. मग त्याची काय तयारी प्रशासनाने केली आहे पहिलं ते पहा. लहान मुलांची हॉस्पिटल्स आहेत का, त्याची पूर्व सगळी तयारी केल्यानंतरच विचार केला पाहिजे शाळा सुरू करता येतील का. सुरक्षितता पाहिली पाहिजे. सर सांगा आपल्याकडे कोरोनाची परिस्थिती काय आणि काय सांगा. सर्वात महत्त्वाचं 18च्या वरील तुम्ही वॅक्सिनेशन केलेलं आहे. 18च्या खालील मुलांचं वॅक्सिनेशन पूर्ण केलं पाहिजे. शिक्षकांचं केलं पाहिजे, त्यांचा स्टाफ आहे त्याचं केलं पाहिजे. ते ज्या वाहतुकीतनं येतात MMR रिझनमध्ये, रिक्षा आहेत, बस आहेत, त्यांचे ड्रायव्हर आहेत, तर या सर्वांचं वॅक्सिनेशन पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही मुलांवर प्रयोग करा आणि सर्वात शेवटी मुलांसाठी करा. आणि हे करत असताना संस्था डबघाईला आलेल्या आहेत, तर शासनाने फक्त फी कमी करा असं सांगून चालणार नाही, तर सरकारने या संस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून मुलांच्या देखील फी शाळांना कमी करता येतील. आमच्या वसई तालुक्यामध्ये सर्वसाधारण 25% फी बऱ्याचशा शाळांनी कमी केलेली आहे, तर कुठेतरी शासनाने देखील त्याच्यामध्ये त्यांना अनुदान द्यायला हवे. शाळांमध्ये जे फी वगैरे आहे त्या संदर्भात सगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे असं येथील लोकांचं म्हणणं आहे. श्वेता. बिलकुल. आणि त्याचबरोबर जे काही पालकांच्या आणि शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मिश्र प्रतिक्रिया येणार आहेत, अर्थात पालकांच्याच. मात्र जर विजय 17 ऑगस्ट पासून जर शाळा सुरू करण्याचा विचार असेल किंवा तसा निर्णय आपण गृहीत धरू सरकारनं घेतला तर मग आपल्या मुलांना शाळेमध्ये हे पालक पाठवायला तयार असणार की नसणार? सर्वात महत्त्वाचं, कोणीही आपल्या पाल्यांना पाठवायला तयार नाही. केवळ मुलं शाळेत गेल्याने आपल्याला घरी त्रास होतो असं ज्या पालकांना वाटतं तेच पाठवू शकतील. परंतु सुरक्षिततेचा दृष्टिकोन जर बघितला तर कोणीही आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण या MMR रिजनमध्ये एवढी गर्दी आहे, ग्रामीण भागामध्ये ठीक आहे, MMR रिजनमध्ये एवढी गर्दी आहे, कोणीही त्याचा धोका घेऊ शकत नाही. मला सगळ्या या ठिकाणी अनेक जी मुलं आहेत ती मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहेत. अशा वेळी काय केवळ मुलं मोबाईलमध्ये व्यस्त झाल्यात म्हणून त्यांना कुठेतरी हे करायचं, त्यांच्यावर रिस्क लादायची, त्याच्याऐवजी त्याच्यातनं कसं त्यांची सुटका होऊ शकतं किंवा त्याच्यात प्रबोधन कसं करता येईल हे आपण करायला पाहिजे. केवळ मोबाईलमध्ये बसल्यात मुलं म्हणून शाळेत पाठवणं हे चुकीचं आहे अत्यंत. पण सर मला सांगा, या ठिकाणी कधी कधी जे नेटवर्क असतं त्याचा इश्यू असतो, त्याच्यामुळे मुलांपर्यंत योग्य शिक्षण पोहोचत नाही, त्याबद्दल काय सांगा. नेटवर्क योग्य नाही, त्यासाठी नेटवर्कमध्ये सुधारणा करणं हे शासनाच्या हातामध्ये, कंपन्यांच्या हातामध्ये, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणून नेटवर्क नाही म्हणून शाळेमध्ये मुलांना पाठवायचं, मुलं घरी त्रास देतात म्हणून शाळेत पाठवायचं, हे एकदम अयोग्य आहे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा तुम्ही करा. जग कुठच्या कुठे गेलेलं आहे, 21व्या शतकात आहे आणि आपल्याकडे नेटवर्क नाही हे म्हणणं म्हणजे शासनाचा एक प्रकारे कमीपणा आहे. या ठिकाणी शासनाने सुद्धा दक्षता घेतली पाहिजे, कारण या ठिकाणचं जे नेटवर्क इश्यू आहे ते सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. श्वेता. विजय, धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. त्यामुळे संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत.
हे विरारमधले पालक तर म्हणतायत शाळा जरी सुरू झाल्या तरी आम्ही आमच्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाही. त्यामुळे आता सरकार नेमकं काय निर्णय घेतंय हे आपल्याला लवकरच कळेल. मात्र राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय स्थिती आहे एकतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि तिथल्या पालकांच्या, शिक्षकांच्या, मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून राज्यातल्या शाळा बंद आहेत, ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. ज्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा रुग्णसंख्या कमी आहे तिथे काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या देखील. मात्र शहरी भागामध्ये आणि जिथे आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येते त्या भागात सुद्धा आता इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा विचार करतो आहोत. मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सध्या काही भागातल्या पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. पालकांना अजूनही मनात भीती आहे. एकतर कोरोनाची 3री लाट उंबरठ्यावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना शाळेत पाठवायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलाय. आपण राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आढावा घेतोय. आता आपण सांगलीमध्ये जाऊयात. तिथे आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आसिफ, आधी कोरोनाचं संकट, त्यानंतर आलेला महापूर, या सगळ्या धक्क्यातून सावरत जर 17 ऑगस्टपासून शाळा सुरू झाल्या तर सांगलीकर किती अनुकूल आहेत त्यासाठी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला? श्वेता, बघितलं तर सांगलीमध्ये आता 2 वर्ष झाले की गेल्या वेळी कोरोना होता, नंतर महापूर आणि त्यानंतर आता परत आधी कोरोनाची निर्बंध. त्यामुळे पालक उत्सुक आहेत की शाळेचं पाठवण्यासाठी. आपल्यासोबत काही संस्था चालक, पालक आहेत आणि इतर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय कशा पद्धतीनं जर सरकारनं परमिशन दिली तर शाळा चालू करण्यात तुमची काय भूमिका असेल? सरकारने जर परमिशन दिली तर आपण सॅनिटायझर वापरून त्यांचं तापमान चेक करून वर्गामध्ये सोडलं जाईल आणि वर्ग सुरू होणं गरजेचं आहे. विद्यार्थी कंटाळलेले आहेत त्यामुळे वर्ग सुरू होणं गरजेचं आहे, पण आम्ही प्रिकॉशन घेऊन शाळा चालू करू. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत त्यांच्याकडनं जाऊन मुख्यतः बघत काय सांगाल की कशा पद्धतीने शाळा सुरू कराल किंवा काय प्रशासनाने दिलं तर? लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मी मुख्याध्यापिका मिसेस SP खाडे. आता शासनानं जे आपल्याला निर्बंध लागू केलेले आहेत त्या सर्व निर्बंधासह म्हणजे सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि इतर काही बाबींचा अवलंब करून आम्ही शाळा चालू करू. गेल्या वर्षी ट्रायल बेसिसवर आम्ही शाळा चालू केली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि फिजिकली दृष्ट्या जर संतुलन राखायचं असेल तर शाळा सुरू होणं खूप गरजेचं आहे. गेली 1.5 वर्ष घरात राहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्यावरती एक मानसिक तणाव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या तणावाचं विस्थापन जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी शाळेत मोकळ्या हवेत यायला हवं. फक्त ज्या निर्बंधांचं आपण पालन करायचं आहे ते निर्बंध स्ट्रिक्टली शाळेकडून पाळले जातील आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर शाळेत यावं. त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही जरूर घेऊ अशी मी एक मुख्याध्यापिका म्हणून तुम्हाला हमी देते. आपल्यासोबत काही पालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पालक म्हणून त्यांचं काय मत आहे. काय सांगाल, तुम्ही मुलाला पाठवण्यासाठी इच्छुक आहात आता कोरोनाच्या काळात? गेले 1 ते 1.5 वर्ष झालं या कोरोनाच्या काळामध्ये मुलांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी पडल्यामुळे त्या मुलांच्या काही शारीरिक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. या समस्या पुढे जाऊन मोठ्या होऊ नयेत आणि त्यांच्यात गुंतागुंत निर्माण होऊ नये आणि विद्यार्थ्यांना खरं बघायला गेलं तर ग्राउंड हे खूप गरजेचं आहे. त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन राखायचं असेल तर शाळेशिवाय पर्याय नाही. शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीनं खबरदारी घेऊन कोरोनाचे जे निर्बंध कोरोनाचे जे नियम लागू केले आहेत त्या सर्व नियमांचं पालन करून शाळेत विद्यार्थ्यांची आम्ही जरूर काळजी घेऊ. शाळा खऱ्या अर्थानं चालू व्हायला काही हरकत नाही. आपल्यासोबत आणि काही पालक आहेत त्यांच्याकडून. आता आपल्याकडे सांगलीमध्ये 3ऱ्या स्तराचे निर्बंध आहेत, पण प्रशासन काय करायला पाहिजे की शाळा सुरू करण्यास तुम्हाला काय वाटतं पालक म्हणून? या ठिकाणी प्रशासनानं शाळांना व्यवस्थित सूचना देऊन शाळेमध्ये योग्य पद्धतीचं सॅनिटायझेशन होतं का याची खात्री केली पाहिजे आणि शाळांना जे जे काही शासनामार्फत निर्बंध लावलेले आहेत त्या पद्धतीनं होत असतील तर त्या ठिकाणी अवश्य शाळा सुरू करायला त्यांनी परवानगी द्यावी असं मला वाटतं. आपल्यासोबत आणि काही शिक्षक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया की प्रशासनानं काय केलं पाहिजे शाळा सुरू करण्यासाठी. काय सांगाल तुम्ही शाळा सुरू करण्यासाठी? लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कळंत्रका प्राथमिक विद्यामंदिरचा मी मुख्याध्यापक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून त्याचबरोबर पालकांची संमतीपत्र घेऊन जरूर आम्ही शाळेत सुरू करण्यासाठी इच्छुक आहोत. कारण लहान मुलांना शाळेशिवाय पर्याय नाही आहे. ऑनलाईन विद्यार्थी फक्त 5-10 मिनिटच कॉन्सन्ट्रेशन करू शकतात
अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेची अत्यंत गरज आहे आणि निश्चितपणे जर पालकांनी संमतीपत्र दिलं तर आम्ही शाळा सुरू करण्यास इच्छुक आहोत. श्वेता, बघितलं तर पालक सुद्धा तयार आहेत, शिक्षक सुद्धा तयार आहेत, संस्था चालक तयार आहेत. फक्त सरकारनं कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे की शाळा सुरू करण्याची. कारण का सांगली जिल्ह्यात 3ऱ्या स्तराचे निर्बंध आहेत, त्यामुळे कोरोना आणि हे शाळा सुरू कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्वेता जी, आसिफ खूप धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. आता सांगलीतला जर आढावा घेतला तर तिथे पालक देखील आणि शिक्षक देखील तयार आहेत. त्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन दाखवलाय. आम्ही मुलांची सर्वतोपरी काळजी घेऊ आणि शाळा सुरू व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र पुणे, वाशिम या ठिकाणचा जर आढावा घेतला तर काही पालक अजूनही तयार नाहीत. इव्हन वसईमधले सुद्धा पालक म्हणतात आम्ही आमच्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवायला तयार नाही. त्यामुळे आता पुन्हा सरकार शाळेमध्ये पाठवणं मुलांना हे ऐच्छिक अनैच्छिक हा एक पर्याय ठेवतं का हे देखील बघावं लागेल. आणि त्यासाठी काय काळजी राज्यभरामध्ये घेतली जाते जिथे शाळा सुरू होतील ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या मुद्द्यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला जर पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोरोनाचे सगळे निर्बंध तर आपण पाळताच, घराबाहेर पडताना मास्क घालायला सुद्धा विसरू नका.